बनावट चलार्थ आयडी प्रकरणाचा पाठपुरावा करणारे तक्रारदार महेंद्र देसले यांच्या शिंदखेडा तालुक्यातील माळीज गावातील त्यांच्या घरात जमवाने घुसून मारहाण व तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेत देसले यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुले आणि पुतण्यांनाही मारहाण झाल्याचं सांगण्यात आलं आहे। या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित कार्यकर्ते LD देसले यांचा हात असल्याचा आरोप तक्रारदार महेंद्र देसले व त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। दरम्यान घटनेचा व्हिडिओ फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे सखोल व निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी RPI पक्षाचे महामंत्री डॉक्टर पंकज साळुंखे यांनी केला आहे। चलार्थ आयडी प्रकरणातील तक्रारदारांच्या सुरक्षेचा प्रश्नही या घटनेनंतर ऐरणीवर आला आहे। आता या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। MDTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे।